नमस्कार. ह्या इन्स्टंट साबुदाणा वड्यासाठी साबुदाणा भिजत घालावा लागत नाही. हा हटके पद्धतीचा साबुदाणा वडा फक्त 10 मिनिटात तयार होतो. ही रेसिपी इनोव्हेटिव्ह आहे, तसेच खूपच सोपी आहे. हे बघताच खावेशी वाटत आहे. हे असे नवीन व अप्रतिम वडे नक्की बनवा. उपवासाचा इन्स्टंट साबुदाणा वडा बनवण्यासाठी कढईत अर्धा कप साबुदाणा 2-3 मिनिटे भाजून घेऊया. त्यामुळे वडे खमंग होतील व साबुदाणा बारीक करायला सोपे जाईल. 3 मिनिटे झाली आहेत, काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. आता 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत. हे किसून घेऊया. किसल्यामुळे ह्यात बटाट्याचे तुकडे राहणार नाही व मिश्रण एकजीव करण्यास सोपे जाईल. दोन्ही बटाटे किसून घेतले आहेत. साबुदाणाही थंड झाला आहे. हा मिक्सरच्या भांड्यात ओतूया. जाडसर वाटून घेऊया. अशा पद्धतीने साबुदाणा जाडसर वाटून घेतला आहे. हा चाळणीने चाळून घेऊया. वर जे मोठे कण राहिले तेही बारीक वाटून ह्या पिठात मिसळूया. आता मिक्सरच्या भांड्यात 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 1 छोटा चमचा जिरे पाणी न घालताच वाटून घेऊया. अशा पद्धतीने वाटले आहे. हिरव्या मिरचीचे वाटण, चवीनुसार मीठ मिक्स करूया. हिरव्या मिरचीच्या वाटणाने वडे चवीला खूप छान होतात. बटाट्याच्या ओलसरपणामुळे ह्यात पाणी घालण्याची आवश्यकता नाही. पिठाचा गोळा झाला आहे. हे एका बोलमध्ये ठेवूया. साबुदाणा व्यवस्थित भिजण्यासाठी झाकण लावून 15 मिनिटे बाजूला ठेवूया. तोपर्यंत उपवासाची दह्यातील शेंगदाणा चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात भाजलेली शेंगदाणे अर्धा कप, दही अर्धा कप, अर्धा इंच आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या 2, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा जिरे वाटून घेऊया. आता ह्यात पाणी घालून पुन्हा वाटून घेऊया. अशा पद्धतीने चटणी वाटली आहे. उपवासाची शेंगदाणा चटणी तयार आहे. 10 मिनिटानंतर हे पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया. हे छान भिजले आहे. मिश्रणाचे 2 भाग करूया. हा गोल करूया. पोळपाटाला शेंगदाण्याचे तेल, त्यावर पीठ. आपण हे जाडसरच लाटणार आहोत. हलक्या हाताने लाटूया. एवढे जाड लाटले आहे. सुरीने चौकोनी आकारात कापूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. ह्या पद्धतीनेच सर्व वडे करून घेऊया. आपण कमी वेळेत व कमी साहित्यात हे उपवासाचे वडे बनवले आहेत. हे वडे जास्त पातळही नाहीत आणि जाडही नाहीत. कढईत शेंगदाणा तेल गरम केले आहे. तेलात वडे सोडूया. गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे. हाय फ्लेमवर वडे आतून कच्चेच राहतात. हे कुरकुरीत होईपर्यंत, सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळूया. हे असेच खाल्ले तरीही चव खूप छान येते. पण ह्याबरोबर दही, कोशिंबीर किंवा उपवासाची कोणतीही चटणी खाऊ शकता. हे तळले आहेत. रंग छान आला आहे. काढून घेऊया. सर्व वडे अशा पद्धतीनेच तळून घेऊया. हे इतके टेस्टी होतात की उपवास नसेल तरीही घरातील सर्वजण आवडीने खातील. कधीकधी हे सकाळच्या नाश्त्याला किंवा पाहुणे आल्यावरही बनवू शकता. तुमचे खूप कौतुक होईल. एक तोडून बघूया. वरून कुरकुरीत व आतून मऊ झाले आहेत. तयार आहे उपवासाचे हटके पद्धतीने इन्स्टंट साबुदाणा वडे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.